नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या भाग 3 मध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता आदिरा ही आता रोहनकडे येते आणि रोहनकडे येता क्षणी आदिरा आणि रोहन एक मोठा प्लान करतात. व्हॅलेंटाईन डेमुळे आता पिंट्या दादा आणि नंदूताईला कसं एकत्र आणायचं याचा प्लान आता आदिराने रोहनला सांगितलेला असतो. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता निकिता आणि आनंदच्या प्लानमुळे आता गुलाबांच्या पाकळ्यांचा आता फुलांवरती वर्षा होऊन समर आणि स्वानंदी महादेवाच्या मंदिरात आलेले असतात. आणि तिथे महादेवाचं दर्शन घेऊन दोघेही जाऊ लागतात. आणि तिथे सुद्धा आता झेंडूच्या फुलाच्या पाकळ्या त्यांच्या अंगावरती पडतात आणि स्वानंदीच्या केसावर तर आता समरच्या शर्टवर त्या पाकळ्या पडलेल्या असताना दोघेही एकमेकांकडे बघतात आणि प्रेमाने एकमेकांच्या अंगावरच्या पाकळ्या काढतात. स्वानंदी समर खूप खुश होतात. भानावर येत आता स्वानंदी म्हणते की चला तर मग निघूयात ना. तर समर म्हणतो की हो हो, मला सुद्धा बरीच कामं आहेत, चला असे म्हणत समर आणि स्वानंदी जाऊ लागतात. आणि तेवढ्याच समोरून आनंद आणि निकिता त्यांचे आवरून दर्शन घेण्यासाठी तिथे येतात. समर स्वानंदीला बघताच आनंद म्हणतो की अरे यार, काय सरप्राईज आहे मिस्टर समर राजवाडे, तुम्ही कपल्सने इथे. आनंद म्हणतो वाव, काय सरप्राईज आहे. तर समर म्हणतो तुम्ही इथे कसे. आनंद म्हणतो की लंचला चाललोय. समर म्हणतो इथे. आनंद म्हणतो की अगोदर देवाचं दर्शन घेतोय आणि मग निघतोय रे. आता निकिता म्हणते की काय झालं. नंदूताई तर स्वानंदी म्हणते आम्ही सुद्धा दर्शनच घ्यायला आलो होतो. निकिता म्हणते की अगोदर दर्शन आणि नंतर व्हॅलेंटाईन. वाव, काय प्लान आहे. तर आता निकिता ही समरला आता हातात हात घालून हॅपी व्हॅलेंटाईन डेची विश करते. आता निकिता म्हणते की वाव, काय प्लान आहे. तर समर म्हणतो झालं का. तर निकिता म्हणते की या ड्रेसमध्ये समर मी तुला कधी बघितलं नव्हतं. काल रोज डे, आज व्हॅलेंटाईन्स डे. वाव, क्या बात आहे. पुन्हा आता समर रागावून म्हणतो की झालं का, झालं तुमचं आता सगळं बोलून. आनंद म्हणतो की समर मी तुला अगोदरच म्हणत होतो असे कपडे घालत जा, स्वतःमध्ये बदल कर. समर म्हणतो की व्हॅलेंटाईन डेमध्ये हॉटेलमध्ये जायचं, पैसे उधळायचे हे मला नाही आवडत. अगदी टिपिकल पद्धतीने सुद्धा व्हॅलेंटाईन डे साजरा करता येतो. निकिता म्हणते की तुमच्यासारखे कपल्ससुद्धा टिपिकल पद्धतीने व्हॅलेंटाईन डे साजरा करणारे असतात बरं का. तर समर म्हणतो की आम्ही काही व्हॅलेंटाईन डे साजरा केला नाही आहे बरं का. आनंद म्हणतो की बरं ते जाऊ दे. आता इकडे तिकडे बघत स्वानंदी म्हणते की इथून मला रिक्षा मिळेल ना. निकिता म्हणते हो मिळेल ना. पण पुन्हा विचार करत निकिता म्हणते की अगं मला वाटतं नाही मिळणार इथून तुला रिक्षा. आणि आता निकिता म्हणते तुमचा जर काही प्लान असेल तर माझी स्कूटी घेऊन जाऊ शकता. समर म्हणतो की नाही ना प्लान, सांगितलं ना तुला डार्लिंग एकदा. निकिता आता तिच्या स्कूटीची चावी स्वानंदीकडे देते आणि म्हणते की स्कूटी घेऊन जा तू. आणि स्वानंदी जाऊ लागता समर एकटक नजरेने स्वानंदीकडे बघतो तर निकिता समरकडे. आणि लगेच आता निकिता म्हणते की आवडलं बरं का तुझ्यामधला हा बदल समर. आणि दर्शन घेतल्यानंतर आता आनंद आणि निकिता समरच्या गाडीतून पुन्हा आता जाऊ लागतात. पुन्हा निकिता आता व्हॅलेंटाईन डे समरला साजरा करण्यासाठी सांगू लागते. तर समर ऐकायला तयारच नसतो. निकिता म्हणते बघ ना रे आनंद, याला आपण व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करायला सांगतो आणि हा आपल्यालाच एन्जॉय करायला सांगतो. तेवढ्यात आता समरला गाडीतून जात असताना आदिराचा कॉल येतो. आदिरा म्हणते पिंट्या दादा, अरे कुठे रे तू. तू जिथे कुठे असेल ते सगळं सोडून इकडे ये, कारण इकडे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. तर आता समर म्हणतो काय झालं. आदिरा म्हणते मी एकटीच आहे, माझी गाडी अचानक अशी बंद पडली. घाबरतच नाटक करत आदिरा म्हणते की आजूबाजूला रस्त्यावरती सुद्धा कोणी नाही आहे, मी एकटीच आहे पिंट्या दादा. नाटक करत आदिरा म्हणते पिंट्या दादा मला कळतच नाही रे, मी काय करू. समर म्हणतो की ओके आदिरा, तू गाडीतच थांब, बाहेर पडू नकोस आणि मला लोकेशन पाठव, मी तिकडे आलोच. तर आदिरा खुश होते. आणि इकडे आता लगेच रोहन हा आता स्वानंदीला कॉल करतो आणि म्हणतो की नंदूताई अगं मी रस्त्याने जात होतो ना, अचानक मला गरगरायला लागलं. स्वानंदी म्हणते तू बरा आहेस ना. आणि तरी मी तुला सांगत होते की काहीतरी खाल्ल्याशिवाय बाहेर पडू नकोस म्हणून. आता रोहन म्हणतो मी तुला लोकेशन पाठवतो लगेच ये. तर स्वानंदी म्हणते हो हो. आणि आता आदिरा रोहन खुश होतात. आणि लगेच आता आदिरा म्हणते लोकेशन पाठव रोहन स्वानंदीला. तर आदिराने आता समरला लोकेशन पाठवलेलं असतं. आता इकडे व्हॅलेंटाईन डे आदिरा साजरा करणार असल्यामुळे इकडे मलिका आणि अंशुमन त्या रेस्टॉरंटमध्ये येतात आणि त्याच्या मॅनेजरची भेट घेतात. आणि मॅनेजरला डाव सांगतात. पण तो मॅनेजर म्हणतो मॅडम आम्ही असं नाही करू शकत, कारण आमच्या रेस्टॉरंटच्या रेप्युटेशनचा प्रश्न आहे आणि कुणाशीही आम्ही असं इन्सल्टिंग नाही वागू शकत असे तो मॅनेजर सांगतो. आणि सगळ्या गेस्टला आम्हाला सारखाच वेट करावा लागतो.
आणि सगळ्यांना रिस्पेक्टफुली वागावं लागतं असे तो मॅनेजर बोलतो. आणि त्यानंतर इकडे आता अंशुमन त्याच्या खिशातील 500चे बंडल काढून त्या मॅनेजर समोर धरतो आणि मल्लिका म्हणते की आता करताल का. मॅनेजर त्या पैशांकडे बघतो. मल्लिका म्हणते नाही नाही, तुम्हाला फक्त एवढंच करायचं, जास्त नाही करायचं. पटकन आता मॅनेजर ते पैसे घेतो आणि मल्लिका म्हणते की फक्त कामच करायचं बरं का, बोलायचं नाही कुठे. आता मल्लिका खुश होते आणि अंशुमनला म्हणते की आपल्या डॉलला एक छोटंसं कारणही पुरेसं होतं तिच्या आनंदावरती विस्कुट पडायला. मल्लिका म्हणते फुगा कसा असतो, त्याला फक्त एक टाचणी मारली की लगेच तो फुटतो. आणि मल्लिका म्हणते की काय माहिती, आपल्या अपेक्षापेक्षा कदाचित हे जास्तच घडेल वाटतं. आणि इकडे रोहन आणि आदिरा आता त्या हॉटेलवर आलेले असतात आणि तिथला तो नजारा बघून आदिरा खूप खुश होते आणि म्युझिकच्या आवाजात तिथेच आता आदिरा डान्स करू लागते. आणि खूप सारे कपल्स तिथे आलेले असतात. आदिरा आता रोहनला तिच्याकडे ओढते आणि आता त्या कपल्समध्ये डान्स करायला आदिरा रोहनला घेऊन जाते. आणि आता आदिरा रोहनला आपल्याकडे ओढत बेबी हॅपी व्हॅलेंटाईन डे असे विश करते. आणि त्यानंतर प्रेमाने आदिरा आता मेनू कार्ड हे रोहनला दाखवते आणि म्हणते की प्लीज. तर रोहन आता बघू लागतो. आता ते मेनू कार्ड बघत रोहन म्हणतो की किती महाग आहे हे. तेव्हा आता आदिरा म्हणते की बेबी, आपल्या लग्नानंतरचा पहिलाच व्हॅलेंटाईन डे आहे आणि आपण ठरवलंय ना. आणि आता रोहनचे ते बोलणे ऐकून सगळे तिथले कपल्स आता रोहनकडे बघू लागतात. अंशुमन आणि आता मल्लिका सुद्धा तिथेच उभे असतात. आदिरा म्हणते की राईट हँड साईडला हात ठेवून तू ऑर्डर दे बरं. सगळेजण आता रोहन आदिराकडे बघतात. आता ते ऐकून ते कपल्स म्हणतात की सगळा खर्च बायकोच करत असेल वाटतं. दुसरी मुलगी म्हणते की परवडत नसेल तर अशा रेस्टॉरंटमध्ये यायचंच कशाला आणि किंमत बघून ऑर्डर करता येत. तर आता बाजूला मल्लिका आणि अंशुमन ते सगळं ऐकत असतात. मल्लिका म्हणते आता माझ्या बेबी डॉलला कळायला पाहिजे तिने कुणाशी लग्न केलंय ते. अंशुमन म्हणतो मॉम, ही फक्त सुरुवात आहे, आगे आगे देखो होता है क्या. आणि आता रोहनला राग येतो आणि रोहन आदिराला म्हणतो की मला नाही थांबायचं इथे. आदिरा म्हणते वेट. आणि पटकन आता आदिरा वेटरकडे पनीरच्या स्पेशल डिशेस रोहनसाठी मागवते. तेवढ्यात आता ती मुलगी पुन्हा म्हणते की यांना टेबल्स मॅनर्स असतील ना, मला वाटतं हा आता हाताने खाईल की काय, मी नाही इथे राहू शकत असे ती तिच्या कपल्सला बोलते. आदिराला राग येतो आणि आदिरा म्हणते की काही कॉमन सेन्स आहे का, तुमच्या समोरची प्लेट आहे ना ती खा बघून, नॉनसेन्स कुठली. तर आता रोहन आदिराला समजावू लागतो. आदिरा म्हणते की ही माणसे आपल्यासारखी नाही आहेत, ही वेगळीच माणसे आहेत, चल आदिरा आपण इथून जाऊयात. आणि आता रोहन पटकन त्याचा मोबाईल घेतो आणि म्हणतो अशा रेस्टॉरंटमध्ये मी कम्फर्टेबल नाही आहे आदिरा. आणि रोहन जाऊ लागतो. पुन्हा आदिरा रोहनला समजावू लागते. आणि तेवढ्यात आता लोकेशन पाठवता क्षणी समर आणि स्वानंदी त्या लोकेशनवर त्या हॉटेलवर तिथे येतात. आणि इकडे आता रोहनला स्वानंदी तर आता इकडे समर हा आदिराला बघत इकडे तिकडे त्या रेस्टॉरंटमध्ये शोधत असतात. इकडे शोधत असतानाच आता स्वानंदी समरला येऊन धडकते. लगेच आता दोघेही एकमेकांकडे बघतात. आणि तेवढ्यात आता समर आणि स्वानंदी तिथे येतात. आता आदिरा आणि रोहनला आनंद होतो आणि प्रेमाने आदिरा आता समरकडे येत म्हणते की पिंट्या दादा, तर आता तू आलाच आहे तर आपण व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करूयात. समर म्हणतो अजिबात नाही. तर आदिरा म्हणते पिंट्या दादा आज काय आहे, व्हॅलेंटाईन डे आणि तो सेलिब्रेट करायचा. तर लगेच आता समोर आता गुलाबाचे बुफे असतात आणि त्यातील एक गुलाबाची फूल उचलतो आणि प्रेमाने ते गुलाबाचे फूल आता स्वानंदी समोर धरतो. आणि समरने स्वानंदीला गुलाबाचे फूल देऊन प्रपोज केलेले असते. तर कशी वाटली आदिरा आणि रोहन आणि कसे वाटले समर स्वानंदीचे प्रेम. आता गुलाबाचे फूल देऊन समर स्वानंदीला कसे प्रपोज करतो आणि समरच्या प्रेमाचा स्वीकार करून ते गुलाबाचे फूल घेत समर आणि स्वानंदी दोघेही आता कसे व्हॅलेंटाईन डे साजरा करतात. मल्लिका अंशुमनचा डाव त्यांच्यावरच उलटून समर स्वानंदी प्रेमाने आता आदिरा रोहन सोबत व्हॅलेंटाईन डे साजरा करून कसे आता प्रेमाने एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.